मंडळी, अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली. पदाधिकारी आले, पण मनपाची सध्याची स्थिती दयनीय असून आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 240 कोटींवर, तर गाळेधारकांकडील थकबाकी 30 कोटींहून अधिक झाली आहे. दुसरीकडे कर्मचारी पगार, वीज बिले व अत्यावश्यक सेवांसाठी दरमहा 24.40 कोटींचा खर्च होत असताना प्रत्यक्षात सरासरी केवळ 19 कोटींचेच उत्पन्न जमा होत आहे. परिणामी दरमहा 4.68 कोटींची तूट निर्माण होत असल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. महानगरपालिकेवर एकूण 230 कोटी 15 लाख रुपयांच्या देणींचा डोंगर उभा राहिला आहे. जीएसटी अनुदान 11.72 कोटी आणि महसूल उत्पन्न 8 कोटी असे मिळून दरमहा सरासरी 19 कोटी 72 लाख रुपये महानगरपालिकेत जमा होतात. मात्र कर्मचारी वेतन, निवृत्ती वेतन, पाणी योजना व पथदिव्यांची वीज बिले आणि इतर अत्यावश्यक सेवांचा मासिक खर्च सुमारे 24 कोटी 40 लाख रुपयांवर गेला आहे. महापालिकेला देणे किती आहे यावर एक नजर टाकूयात. कर्मचारी 7वा वेतन आयोग फरक 107 कोटी, विकास कामांची देयके 80 कोटी, कुत्र्यांचा बंदोबस्त करणे 50 लाख, योजनांचा मनपा हिस्सा 50 कोटी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 7 कोटी, 6वा वेतन आयोग फरक 3 कोटी, 5वा वेतन आयोग फरक 2 कोटी, सेवा उपदान रक्कम 2 कोटी यासह अनेक देणी असून हा आकडा जवळपास 200 कोटीच्या घरात आहे. मंडळी, ही स्थिती कायम राहिल्यास शहरातील सेवा व सुविधांवर प्रतिकूल परिणाम होईल हेही तितकेच खरे आहे.